कल्याण पूर्व विधानसभा क्षेत्रामध्ये आमच्या भारतीय जनता महिला मोर्चाच्या अध्यक्षा रेखाताई चौधरी यांच्या नेतृत्वात आणि सुलभावहिनी गायकवाड यांच्या उपस्थितीमध्ये गणपती मंदिर ते ड वाड या दरम्यान आमच्या सर्व महिला भगिनींनी कलकत्त्यामध्ये ज्या ट्रेनी डॉक्टरची सामूहिक बलात्कार करून हत्या झाली 9 ऑगस्ट रोजी, त्याच्या निषेधार्थ आज काळ्या फिती लावून कॅन्डल मार्च काढण्यात आलेला आहे। निश्चितपणे पश्चिम बंगालमधली स्थिती अत्यंत भयावह आहे। आपल्या सर्वांनाच कल्पना आहे की फेब्रुवारी महिन्यामध्ये सुद्धा शहानवाज शेख संदेश खालीमध्ये यांचे आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या अत्याचाराच्या विरुद्ध सुद्धा अशाच पद्धतीचा आवाज उठवला गेला होता। परंतु पश्चिम बंगालमधलं सरकार जे एक महिला त्या ठिकाणी मुख्यमंत्री ममता दीदी त्या ठिकाणी चालवत आहेत, परंतु वारंवार अशा घटना घडत असताना त्या आरोपींना कुठेतरी सरकारी संरक्षण मिळते का अशी स्थिती होते। कारण वारंवार पश्चिम बंगालमधल्या या घडलेल्या घटनांमध्ये तिथलं सरकार ज्या वेळेला अपयशी ठरते त्यावेळेला हायकोर्टाला सीबीआयची त्या ठिकाणी जांच करण्यासाठी किंवा सीबीआय कडून त्याची चौकशी करण्याचे आदेश द्यावे लागत आहेत आणि ही दुर्दैवी घटना आहे। मी निश्चितपणे कधीतरी आपल्या महाराष्ट्रामध्ये जो सकाळचा भोंगा वाजतो त्या भोंग्याला आवाहन करेल तर कधीतरी एकदा पश्चिम बंगालच्या या महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या विरोधामध्ये किंवा अत्याचाराच्या विषयामध्ये तुम्ही निश्चितपणे कधीतरी बोलाल ही तुमच्याकडून आम्हाला अपेक्षा आहे। कलकत्त्याचं नाही, याआधी पण आमच्या इथे एक घटना घडलेली, उरण येथे एक घटना घडली, नावेर येथे घडली, त्याच्यानंतर अजून 2-3 ठिकाणी अशाच घटना झाली ना आताही कलकत्त्याला झाली। कलकत्त्याला तरी डॉक्टरवर जे सामुदायिक बलात्कार झाला आणि तिथली एक महिला ही मुख्यमंत्री असून सुद्धा महिलेची तिथं काय महिलांची अशी कदर घेतली जात नाही, त्याबद्दल आम्ही इथे हे आज श्रद्धांजली आणि निषेध व्यक्त केला। आज आम्ही या ठिकाणी आमचे अध्यक्ष नाना सूर्यवंशीजी यांच्या अध्यक्षतेखाली आणि सुलभाताई गायकवाड यांच्या उपस्थितीमध्ये मोर्चाच्या वतीने आम्ही पश्चिम बंगालमध्ये ट्रेंडी डॉक्टर हिच्यावर सामूहिक बलात्कार करून तिचा खून करण्यात आला, पण तरीसुद्धा ममता बॅनर्जीचे पोलीस म्हणतात की हा खून नसून आत्महत्या आहे। तर आम्हाला एवढंच विचारायचं आहे की ममता बॅनर्जी या मुख्यमंत्री आणि त्या महिला मुख्यमंत्री आहेत, तर त्यांना आम्हाला एकच प्रश्न विचारायचा आहे की तुम्ही मुख्यमंत्री असताना सुद्धा तुमच्या राज्यात तुमच्या याच्यामध्ये जर महिला सुरक्षित नसतील तर आम्ही काय विचार करावा। आणि तसंच हे प्रकरण जेव्हा सीबीआयला दिलं तेव्हा सीबीआयला दिलं असताना तृणमूल काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी बलात्कारा ठिकाणी जाऊन त्या ठिकाणचे तोडफोड करून तेथील सर्व पुरावे नष्ट केले। तर त्यामुळे आज आम्ही ममता बॅनर्जीचा सुद्धा निषेध करतो आणि त्या ठिकाणी झालेल्या त्या ज्यांनी बलात्कार केला आहे त्याचा सर्वांचा आम्ही या ठिकाणी निषेध करतोय। कोणार्क, अपना शहर अपनी बातें।